नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना संदर्भातील 2 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व नवीन आणि महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये नवीन GR आलेला आहे का, शिष्यवृत्तीमध्ये काही नक्की बदल झालेले आहेत का, ओके। तसेच उत्पन्न मर्यादा मुला-मुलींना नक्की किती लाभ मिळणार आहे, ओके। आणि अर्ज प्रक्रिया आणि DBTद्वारे पैसे नक्की कसे जमा होतात या योजनेअंतर्गत याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना जी आहे ती पूर्वीप्रमाणेच सुरू आहे। पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा यामध्ये दिले जात आहे। जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की 2 जुलै 2026 पर्यंत या योजनेसंदर्भात कोणताही नवीन शासन निर्णय म्हणजे GR जारी करण्यात आलेला नाही आहे। तसेच पात्रतेच्या अटी, शिष्यवृत्तीची रक्कम आणि योजनेच्या नियमांमध्ये कोणताही अधिकृत बदल अजून तरी जाहीर करण्यात आलेला नाही आहे। तसेच जी उत्पन्न मर्यादा आहे ती कायमच आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे आणि ही जी उत्पन्न मर्यादा आहे ती सध्या कायम ठेवण्यात आलेली आहे। तसेच नंतरची अपडेट मुलींसाठी आहे, म्हणजेच की पात्र विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काचा 100% लाभ दिला जात आहे। यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोठा आर्थिक दिलासासुद्धा मिळत आहे, ओके। तसेच मुलांसाठी शिष्यवृत्ती, पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 50% शिष्यवृत्ती दिली जाते आणि ही जी मदत आहे ती शासनाच्या नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांना मिळते, ओके। तसेच कोणत्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ही जी योजना आहे ती शासन अनुदानित आणि पात्र विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये CAP प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे। पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त या योजनेचा लाभ हा दिला जातो, ओके। DBT बद्दल सांगायचं झालं तर शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जाते। त्यामुळे अर्ज करताना बँक खाते आणि आधारची माहिती अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे, ओके। 2 जुलै 2026 पर्यंत या योजनेसाठी नवीन अंतिम तारीख, अतिरिक्त निधी किंवा नवीन लाभार्थी यादीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी फक्त DBT आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवरच फक्त विश्वास ठेवावा, ओके। सध्या ही योजना पूर्वीच्या नियमांनुसारच सुरू असून 2 जुलै 2026 पर्यंत कोणताही नवीन GR किंवा मोठा बदल अजून तरी जाहीर करण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर तुम्ही जास्त विश्वास ठेवू नका। अधिकृत सूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि शिष्यवृत्ती योजना असेल, सरकारी योजना असेल, शिक्षण विभागाचे अपडेट्स आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।